त्यांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांते पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख. शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावया सोबटा. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. महायोगी पीठे तटे भीमरत्यं वर पुंडरीका यदा तुम मुनींद्रा. समागस्तिष्ठं तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. मी तरी बालक बोबडा बोले का वाकुडा वेचू का पावले ते चोज करुणी माऊले रिजे देवे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरे. आपल्या पुण्यनगरीमध्ये आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथी निमित्ताने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्त्यातील आज पूर्वार्ध सांगता दिवस आणि सांगता दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी बोलवलेलं आहे. आज कीर्तन रूपी सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे श्री संत शिरोमणी जगतवंदे जगतभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा 4092 मधला सर्वांच्या पाठांतला सर्वांच्या परिचयातला सर्वांच्या कान पाठांतला असा हा उत्कृष्ट अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये श्री संत शिरोमणी जगतवंदे जगतभूषण जगद्गुरु तुकोबारायांनी देवाकडं मागा म्हणल्यानंतर मागणी करतात. अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पासा पर्याय आहे. 5 दिवसाचा सप्ताह आहे. सप्ताह कितीही दिवसाचा असू द्या, 2 दिवसाचा सप्ताह असू द्या, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 9 दिवसाचा, 11 दिवसाचा, 15 दिवसाचा, महिन्याचा, 12 महिन्याचा, 12 वर्षाचा सप्ताह असू द्या. त्याला नियम आहे. पहिल्या दिवशी देवाच्या रूपाचं किंबहुना देवाच्या नामाचं वर्णन करावं आणि शेवटच्या दिवशी देवाकडे मागणी करावी. काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याच्या प्रसादाच्या रूपाने आपली इच्छा मागलेलं पूर्णता होईल. आज मागायचं दिवस आहे आणि मागणी पर असणार सेवा माझ्या वाटेला आलेलं आहे. मी उभा राहून बोलावं, तुम्ही बसून ऐकावं, माझी पात्रता नसताना सुद्धा या ठिकाणी गावकऱ्यांचं मन मोठं आहे, अंतकरण मोठं आहे. माझ्यावनी लहानशा साधकाला या ठिकाणी बोलून नारदाची गादी दिलेली आहे. हरिभक्ती प्रायणा धरणे हाडमासाचे वारकरी असणारे, ज्यांच्या नसामध्ये ज्यांच्या रक्तामध्ये हाडामध्ये रात्रंदिवस देवाचं नाव असणारे आमचे वयवर्ध तपवर्ध ज्ञानवर्ध नारायण महाराज या ठिकाणी
त्यांच्या आमंत्रणानुसार या ठिकाणी येण्याचा योग आला आणि तुमच्या सर्वांचं दर्शन घडण्याचा योग म्हणजे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय भजन सम्राट संगीत विशारद असणारे गोड व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर माऊली महाराज होकर्णेकर, त्यांच्या निमित्ताने सर्वांचं दर्शन योग आलेलं आहे आणि तसेच असणारे त्यांच्या संगतीमध्ये आज आलेले मृदंगाचार्य मृदंग मामुनी असणारे गायनाचार्य असनाळचे आमचे माऊली महाराज, त्यांची उपस्थिती मृदंगाचार्य मृदंग मामुनी गुणवंतराव महाराज मान्य, त्यांची उपस्थिती सगळे भजनी मंडळ असतील आपल्या परिसरामधले, आपल्या गावातील भजनी मंडळ, वयवर्धत पोरद ज्ञानवर्धत तरुण वर्ग सगळ्यांनी या ठिकाणी हा तुमच्या सर्वांच्या पायावर नतमस्तक होतो, अभंगाचा चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. जवळजवळ 10 वाजलेले आहेत, 11 वाजे कोणा, 11:15 वाजे कोणा होईल. भगवंताने जसं करून घेणार आहे तसं अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. सर्वांना विनंती प्रार्थना, कीर्तन होईपर्यंत उठू नका, बोलू नका, झोपू नका. बघा जमल तर थोडे याचा आवाज वाढते का बघा. माईक उग दिसायलाच पुढे दिसला, आवाज दिसणार चल याच्यात. बघा जमलं तर बघा, नाहीतर राहू द्या, काय नाही. हॅलो 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 हॅलो, हा बस राहू दे. आदिशक्ती मुक्ताबाईचं पुण्यतिथी त्या निमित्ताने आता वाढवून जास्त वाढवून बस. आज देवाकडे मागायचं घेतलेला अभंग दररोजच्या नियमातलं आहे. सोपं आहे अभंग. माझ्या मताने ज्यांनी नियमानं कीर्तन ऐकायला येतात त्यांना बी पाठच असेल. ज्यांनी कीर्तनात येऊन झोपतात त्यांना बी पाठच आहे का. मागणे ते तुझं परती, अरे उठ रे बाबा, संपलं कीर्तन म्हणतात. झोपणाऱ्याला उठवायचा अभंग याच. हो, आरती देत असताना अभंग हे म्हणजे कोणा कीर्तनाचं, भजनाचं, हरिपाठाचं, गाता भजनाचं, काकड्याचं कोणतंही सांगता होणार नाही. असला अभंग सोपं आहे. पण असे काही संतांचे अभंग आहेत धावत्या वेगात म्हणता येतात पण त्याला चालवून म्हणता येणार. ज्ञानोबा यांचा हरिपाठ 27 अभंगाचा आहे. त्याच्यामध्ये 21 वेळा बुचकळ्या खावा लागते. 21 वेळावर काय अभंग. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. आणि महागल्ल म्हणणारा वायाची उपाधी दंभधर्म म्हणलं तर बरं आहे. वायाची उपाधी करीशी जना जर म्हणलं इकडून 5-6 अभंगाच्या पलीकडे जाऊन पडते. म्हणजे असे दुःख आहे. असं हे अभंग आहे. देवाकडं मागणी तुकोबरायांनी मागत नाही, देवानी मागा म्हणून आवर्जून लावल्यानंतर तुकोबरायांनी मागायला लागले. बघा असं म्हणतात, मागणारा जीव आहे, मागत नाही वारकरी आहे, दिल्यानंतर घेत नाही तो संत आहे, आणि न मागता देणारा देव आहे. हाडमासाचा वारकरी कधी मागत नाही, कोणालाच मागत नाही. मळके बनियन घालतो, फाटलेलं शर्ट घालतो आणि धोत्राला गाट्या मारतो, पण आपली वारी सोडत नाही, दुसऱ्याला मागत नाही. देवाच्या महाद्वारामध्ये गेल्यानंतर, देवाला बघल्यानंतर डोळ्यातून पाणी येते, देवाच्या समोर रडतो, देवा इथपर्यंत आणलास रे बाबा, जिवंत टिवलास, इथपर्यंत आलो, असं तुझं दर्शन घडू दे. पुढच्या वर्षी जर राहिलो तर पुन्हा येतो, नाहीतर एखादा जर नेला देवा एवढीच भेट आपली. असं डोळ्यात पाणी आणतो, बोलतो, निघून जातो. पण मला धन दे, संपदा दे, मला असं दे, कधीच वारकरी मागत. निष्ठावंत वारकरी वर का, हाडमासाचा वारकरी, ज्याला वारी चुकली तर मेल्याप्रमाणे होतो.
त्याच सांगतो. म्हणून वारीला गेल्यानंतर घरी फोन लावणारा ते वारकरी हो, दिल्यानंतर घेत नाही तो साधू संत महात्मे. किती की महाग लावून देवानी महाग लागतात. माणसानी तर दिलंच नाही, साधू संत घेतले नाही. देवाने घ्या म्हणल्यानंतर घेतच नाही साधू संत महात्मे. बघा आपणाला शंका निर्माण होईल, महाराज कसं बोलता? तुकोबरायांचे अभंग आहेत मागणी पर, नाथ बाबाचे अभंग आहेत, नामदेवरायांचे अभंग आहेत, ज्ञानोबरायांचं मागणी पर बरेच प्रकरणामध्ये आलेलं आहे. मग त्यांनी संत नव्हते का? नाहीये, तसं म्हणायचं नाही. त्यांनी मागितले, त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. मागायची जात आपली आहे, आपणाला काय मागावं हे कळत नाही. म्हणून त्यांनी म्हणतात या जीवानी काहीतरी मागून आपल्या जन्माचं वाटोळ करून घेतील. म्हणून तुम्ही आमच्याकडे बघा, आम्ही जे मागता तेच तुम्ही मागा. म्हणून साधू संतांनी मागणी केली. देवाकडे 2 डायरी आहेत. एक मागणाऱ्याची बी डायरी आहे, त्यांचं नोंद, आणि देणाऱ्याची बी डायरी आहे, त्यांचं बी नोंद आहे. पण मागणाऱ्याची डायरी देवाच्या पायाखाली आणि देणाऱ्याची डायरी देवाच्या अंतःकरणापाशी आहे. बघा, मागणारा जिवंत राहिला तरी त्याचं तोंड बघून म्हणतात. मागणाऱ्याचं तोंड बघून, मागणाऱ्याचं नाव काढून, मागणाऱ्याची स्तुती कोण करत नाही. पण देणारा मेला तरी आठवणीमधून जात नाही. कोण मेला हो? आपल्या गावचं फलानं मेला. अरे 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 अरे, कोण्याही सप्त्याला पहिल्या नंबरला, अरे अगोदर माझी पट्टी लिहू, माझे 1100 रुपये लिहू, माझे 5000 लिहू, अरे भंडाऱ्याला माझं 1 कट्टा तांदळाचं लिहू. कोणत्याही कार्याला देणारा गेला रे. आपल्या गावातलं सोनं निघून गेलं. आपल्या गावातलं एक सुंदर व्यक्तिमत्व निघून गेलेलं आहे. मेल्यानंतर आठवणीतून जात नाही ते माणूस. आणि मागणारा जिवंत राहिलं, त्याचं तोंड बघून का हे कुठे बी जाऊ दे, मागतच बसते, कुठे सोडून द्या. परमार्थामध्ये गायक असू द्या, वादक असू द्या, कीर्तनकार असू द्या, गाता पाठांतर आहे, ज्ञानेश्वरी पाठांतर आहे, सोडून द्या. श्रीमद भागवत महापुराण पाठांतर आहे, ग्रंथ पाठांतर आहेत, शास्त्र पाठांतर आहेत, हे सगळंही पाठांतर आहे. ज्ञानाचा भंडार आहे त्याच्याकडे. कोणताही शब्द फेकल्याबरोबर त्याचं उत्तर त्याच्याकडे मिळणार आहे. पण तो मागतो, आवडतो का? मागणारा कीर्तनकार, मोठा कीर्तनकार आहे, मागतो, आवडतो का? तारीख घेतात, घेत नाही असं नाही, तारीख घेतातच का? जाऊ द्या, आवाजामध्ये गोडी आहे, काहीतरी ज्ञानाचं काहीतरी थोडं सांगते, जाऊ दे. पण मनातून आवडत नाही का? पैसे मागते. आवडणारा माणसाला आवडत नाही, देवाला कसं आवडल? मग आपण कोण्या लिस्ट मध्ये बसून आहोत बघा. कोण्या पंक्तीमध्ये आपलं नाव आहे? मागणाऱ्याच्या पंक्तीमध्ये असलं तर पुसून टाकावं आपलं नाव, आणि देणाऱ्याच्या पंक्तीमध्ये आपलं नाव नोंद करावं. कारण देणारा फार आवडतो म्हणे देवाला. बघा, असं म्हणतात, देणारे गेले तरी बी अजून त्यांचं नाव अमर आहे. पुराणामध्ये, ग्रंथामध्ये मी कधी सांगत असतो, तुळशीदास रामायणामध्ये देणाऱ्याचे नाव येऊन गेलेले. शिबी ददीची हरिचंद्र नरेशा सई धर्म हित कोटी कलेशा रंती देव बली भूप तुजाना धर्म धरे तै संकट नाना. शिबी नावाचा राजा दिला, काय दिला? अंगाचं माल दिला. पक्षी आल्याच्या नंतर रडायला लागलं, राजा मला जीवदान द्या. पक्षाला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला राजाने. काय झालंय? काय नाही म्हणलं, एका पारड्यानं मला मारायला लागलेलं, मला जीवदान द्या. लगेच त्या पक्षाला जवळ घेतलं, पारड्याला उभा केला. ए, मारू नको रे याला. नाही म्हणलं, माझं खाद्य पक्षाला मारून मला त्याला भाजून खावं लागतं, माझं भोजन आहे. अरे त्याच्या बदल्यामध्ये दुसरं माग, मी देतो. पारड्याने म्हणलं,
द्यायचा असेल तर पक्षी जेवढं वजनातलंय तेवढं वजन करून तुमच्या अंगाचं मांस द्या, तर मी पक्षाला जिवंत सोडतो. बघा, तराजू आणलं, एकीकडे पक्षी आणि एकीकडे आपल्या अंगाचं मांस काढून टाकायला लागला. बघा, टाकत असताना पक्षी एवढा वजनदार झाला, एवढं वजनाचं झालं, शिबी राजाच्या अंगावर सगळं मांस संपला, हाड चोरले. का? तेवढं वजनाचं पक्षी नव्हतं, पण ते झालं का? ते पक्षी नव्हतं, ते पारडी नव्हता, ते दोघही देव होते. 99 यज्ञ पूर्ण झालं तर 100वा यज्ञ पूर्ण होणार आणि आमची खुर्ची जाणार म्हणून त्यांनी राजकारण केले. तेव्हापासून खुर्चीसाठी भांडणं चालू आहेत. आताच नव्हे हे भांडण, अगोदर पासूनच चालू आहेत. वरुण देव पक्षी झाला, पार्टी इंद्रदेव झाला. बघितलं, अरे अंगाचं मांस संपलेला, हाड उरले. साधारण राजा नाही, आशीर्वाद दिले, निघून गेले. राजा कर्तायुगामध्ये झाला, पण अजून त्यांचं नाव अमर आहे. का? दिलेत म्हणून. ददी नावाचा एक राजा होता, सर्वांना माहित आहे. राजा होते, विरक्त निर्माण झाली, वैराग्य घेतले आणि घरदार संसार सोडून अरण्यात बसले. आणि त्यांच्याच काळामध्ये एक भयासूर नावाचा राक्षस देवाला त्रास देत असताना सगळे देव वैकुंठात जाऊन भगवंताला विनंती केली, देवा त्या दैत्याला काही करून मारा. देवाने म्हणलं, ते गुणानं मरणार. का? त्याला मरण्यासाठी परतवीवर एक तप करणारा राजा आहे, त्याचं नाव ददी. मग ते राजा मेल्यानंतर हा दैत्य मरणार. त्यांनी म्हणले, राजा कधी मरणार? राजा अजून 1000 वर्ष त्याला जीवदान नाही, मग तोपर्यंत यानं आम्हाला ठेवत नाही. मग त्याच्याकडे जाऊन मागणी करा. म्हणजे राजा मेल्यानंतर यानं का मरणार? राजा मेल्याच्या नंतर त्याच्या अंगाचे हाड असतात, ते हाडापासून एक बाण तयार करावं लागते आणि त्या बाणानं या राक्षसाचं मरण लिहलेलं आहे. सगळे देव ददीकडे आले, विनंती केली, राजा तुमचं प्राण लागते आम्हाला. कशासाठी? अंगाचे हाड लागतात आम्हाला. का? तुमच्या हाडापासून बाण तयार करून त्याचं मरण लिहलेलं आहे, त्याच्यासाठी हाड आम्हाला दान करा. हाड देण्यासाठी याला जाळावं लागलं. बघा, राजाने आपल्या अंगाचे हाड दिलं म्हणून पुराणामध्ये त्यांचं नाव आहे. चला, अजून एक राजा, हरिश्चंद्र राजा, स्वप्नामध्ये दान दिला, जागृतीला खरं करून दाखवलं म्हणून हरिश्चंद्र राजाचं नाव आहे. मयूरध्वज नावाचा राजा होऊन गेलेला आहे जैमिनी अश्वमेध मध्ये, सर्वांना माहित आहे. बघा, पांडवांनी यज्ञ करत असताना अश्वमेध घोडा सोडलेला आहे, त्यांच्या पाठीमागे अर्जुन निघाले रक्षणासाठी आणि त्यांच्या पाठीमागे कृष्ण निघाले रक्षणासाठी. जात असताना 12 वर्षाच्या लेकरांनी घोड्याला धरलेलं आहे. धरल्याच्या नंतर विचारलं, घोड्याला सोड रे बाबा. त्याने म्हणला, मी सोडणार नाही. अरे ते घोडा साधा सुद्धा नाही, ते अश्वमेध घोडा आहे. हो म्हणलं, मला माहित आहे, पत्र लिहलेलं आहे, मी वाचन केलेलं आहे. हो, हा, मग तुला माहित आहे ना आता युद्ध करावं लागते. त्यानं म्हणला, मी युद्ध करायला तयार आहे. अरे युद्ध अर्जुना सोबत करावं लागल. हो म्हणलं, मी करायला तयार आहे. अरे तू लहान आहेस बाळा. हो म्हणलं, मी लहान आहे, पण अर्जुन किती मोठं आहे मला बघायचंय. अरे मीच आहे, अर्जुन म्हणायला लागला, मीच आहे. तिने म्हणलं, तुम्ही असलं तर धनुष्य घ्या, बाण घ्या आणि मैदानामध्ये या. म्हणलं, अरे तू लहान आहेस. ते म्हणलं, युद्धामध्ये लहान मोठा नसतो, बडेपणा सांगायचं नाही. त्या 12 वर्षाच्या लेकरानं अर्जुनासोबत युद्ध केला आणि अर्जुनाला मूर्छना केला. कृष्ण आलं, अरे पोरा काय केलास रे? म्हणलं, काय नाही. म्हणलं, त्यानं लई मोठेपणा सांगायला लागला होता, त्याला बेशुद्ध करून टाकलो. अरे ते घोड्याला कशाला धरलास? काय नाही. म्हणलं, पत्र लिहिलेलं होतं, वाचन केलं आणि धरलं, निघालो. मी म्हणलो, अरे आता माझ्यासोबत युद्ध करावं लागते. लेकराने म्हणलं, तुम्ही कोण? अरे मी द्वारकेचा राजा आहे, 16,108 बायका आहेत मला. हो, माझ्याकडं, अरे मी मोठा देव आहे रे बाबा. त्याने म्हणलं, देव असलं तर घरी असत,
इथं मोठेपणा सांगायचं नाही. तुम्हाला युद्ध करायचं झालं तर धनुष्य घ्या, बाण घ्या, समोर या. तिने म्हणले अरे तू लहान आहे, तुझ्यासोबत युद्ध करणं आम्हाला बरं दिसत नाही, मग घरी जा. देव आले, देवासोबत 3 तास केले आणि 12 वर्षाच्या लेकरांनी देवाला मूर्छा नाही केला. लेकरानं घोडा धरला, घरी गेला. बापाने 99 यज्ञ केलता आणि 100वा चालू होत. बाबा घोड्याला घेऊन आलो. वा शाबास बेटा, बांधा अश्व शाळेमध्ये. देव आणि अर्जुन उठून बघतात. अर्जुन म्हणायला लागले देवा त्या लेकरांनी मला बेशुद्ध केलेलं आहे, मला काही अवघड वाटलं नाही, पण तुम्ही देव तुम्हाला. अरे बाबा ते माझे भक्त आहेत का? असे कसे भक्त? जगासाठी जीव देणारे आहेत का? असे आहेत का? बघायचं आहे का? चल. देव ब्राह्मण झाले, अर्जुन शिष्य झाले, दोघांनी निघाले. गेल्यानंतर त्या लेकराच्या बापाने बघितलं आणि त्या ब्राह्मण आलेला आहे म्हणून त्यांना गादीवर बसवलं. पाद्य पूजा झालेला आहे, तीर्थ घेतले. ब्राह्मण देवता काय लागते तुम्हाला? काय नाही म्हणलं, माझ्या मुलाचं लग्न आहे राजा, आणि लग्नासाठी आम्ही तिघांनी निघालो, काहीतरी मागावं असं मनामध्ये इच्छा होती. पण राजा येत असताना एका वाघानं माझ्या मुलाला धरलं. मी म्हणलो मुलाला खाऊ नको, मला खा. का? मला एकटाच मुलगा आहे, माझा वंश बुडून जाईल. वाघाने म्हणलं वृद्ध झालेल्या म्हाताऱ्याला मी खात नाहीये, माझ्या कामाचं नाहीये, रक्त मेलेलं आहे तुमचं, त्याच लेकराला खातो. विनंती केलो, पाया पडलो वाघाला. वाघाने म्हणलं तुमच्या मुलाला सोडतो, पण या नगरामध्ये 99 यज्ञ केलेलं आहे, 100वा यज्ञ चालू आहे. असं पुण्यवान एक राजा आहे, मैरदूज नावाचा राजा. त्याच्याकडे जा, करवत घ्या आणि करवतनं डोक्यापासून कापा आणि उजवा अंग मला जर आणून दिलं तर तुमच्या मुलाला सोडतो, असं वाघाने म्हणलेलं आहे. राजा मग तुमचं करवतनं कापून उजवा अंग मला देता का? राजाने डोळ्यात पाणी आणलं, रडायला लागला. मी किती भाग्यवान आहे. का मेल्यानंतर याला जाळून टाकतात, हाडं गंगेला टाकून देतात, पण मेल्यानंतर शरीर एका ब्राह्मणाच्या कामाला येते. याचा अर्थ 99 केलेलं यज्ञ पुण्य फळाला आलं माझं. राजा करवतनं कोणी कापाय जमना, एकीकड तुमचा मुलगा, एकीकड तुमची बायको कापावं लागत. हो म्हणलं, सांगतो. करवतनं कापत असताना तुमच्या मुलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, त्यांनी जर रडले तर तुमचं शरीर कामाचं नाही आमच्या. सांगतो मी, रडू देत नाही. राजा तुमच्या बी डोळ्यामध्ये जर पाणी आलं तर तुमचं शरीर आमच्या कामाचं नाही. मी सुद्धा रडत नाही रे. लगे मुलाला बोलवलं, बाळा. मुलानं आलं, करवत आणतोस का रे? करवत घेऊन आलं पोरानं. त्याला वाटलं काहीतरी कापायचंय. आईला बोलव बेटा. आई बी आली. दोघाला सांगितलं तू एकीकड तू एकीकड. दोघांनी मला वरून करवत न कापा. लेकरांनी करवत फेकून दिला, बापाच्या पायावर साष्टांग लोटांगण घातलं. काय चुकलं असेल तर बाबा मला दंड द्या, शिक्षा द्या, मला मारा, पण असं पाप करू देऊ नका. कारण मुलानं बापाची सेवा करावं की मुलानं बापाला कापावं हे कोण्या शास्त्रात आहे? असं करू नका. पाया पडतो. नाही रे बाळा, मी तुमच्या दोघाच्या पाया पडतो. ब्राह्मणाला आपल्याला शरीर द्यायचंय, कापा बेटा. एकीकड बायको, एकीकड मुलगा. करवतनं कापाय लागले. कापत असताना तोंडापर्यंत करवत आलं. डाव्या डोळ्यामधून पाणी निघालं. राजा रडायला लागलेला आहे. ब्राह्मणानं बघितलं, थाट म्हणे उभा राहिला. अरे राजा रडायला लागलेला आहे. असलं रडायचं शरीर माझ्या कोणत्या कामाचं नाहीये. मी निघालो. पोरानं पळत गेलं, त्या ब्राह्मणाच्या पायाला धरलं, रडायला लागलं. विचारतो मी बापाला, का रडतात? का मनाने त्यांनी शरीर तुम्हाला दान केले, रडतात का? गेलं बापाच्या पायावर डोकं ठेवलं आणि रडत त्या लेकराने विचारलं, बाबा तुमच्या डोळ्यातून पाणी आलं, तुम्ही रडता, याचा अर्थ म्हणजे तुम्हाला दुखत असेल. नुसतं कोणाचं बोट जर चिरलं
कापलं तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येते. तुम्हाला कापल्यानंतर तुम्हाला दुखत असेल, त्रास होत असेल म्हणून रडता होय? रडू नका बाबा. ब्राह्मणानं रिकाम्या हाताने गेलं तर आतापर्यंत 99 यज्ञ केलेलं पुण्य निफळ होऊन जाईल, आपल्याला फळ मिळणार नाहीये. बघा राजाला वाचा फुटली. राजा म्हणायला लागला, बाळा ब्राह्मण देवता डावा डोळा रडायला लागलेला आहे, उजवा नाही बर का डावा अंग म्हणायला लागलेला आहे. जेवढं उजवा हात पुण्य केलं तेवढं मी केलो, जेवढं उजवं पायानं पुण्य केलं तेवढं मी केलो, जेवढं उजवं कान उजवं डोळा पुण्य केलंय तेवढं मी केलो. आता जेवढं यानं पुण्य केलंय तेवढं मी केलो. लोकांनी कापतात आणि उजवा अंग एक ब्राह्मणाला देऊन टाकतात आणि या सगळ्या लोकांनी मला जाळून गंगेमध्ये सोडून देतात. मी काय पाप केलो म्हणून डावा अंग रडायला लागलेला आहे का? त्यावेळेस त्यांनी दिलेत म्हणून पुराणामध्ये त्यांचं नाव आहे. भगवंताने वैकुंठामधून विमान आणले, त्या राजाला वैकुंठाला नेले. देणाऱ्याचे नाव मेल्यानंतर सुद्धा सरत नाही, त्यांचे नाव घेतात. बघा एका माईच्या घरी गेलेलं आहे. कुराण भिक्षान देई माई. कोण आहेत बाबा? माय भूक लागली मला. आता इथं आल्याच्या नंतर आमच्या महाराजांनी ज्यांच्याकडे आम्हाला जेवायला बोलून नेलते, प्रेमानं अंतकरणातून जेव वाटली, तसं त्या माईनं या महाराज मध्ये बसले. काय लागते? मला भूक लागलेलं आहे, पोट भरून भोजन मिळेल का तुमच्याकडे? मिळेल, चिंता करू नका, मिळेल. बसा महाराज. पाद्य पूजा करून त्यांना बसवले आणि आतमध्ये गेले आणि त्या माईनं सुंदर पंचपक्वान स्वयंपाक केल्यानंतर पुढे आणून ठेवली. महाराज करा जेवण. माय असलं जेवणा मी कसलं लागते महाराज? तुमच्याकडे लेकरू आहे का? तुम्हाला मुलगा आहे का? आहे म्हणलं, एकच मुलगा आहे. मग एक काम करा, त्या लेकराला बोलवा, बोलवून त्या लेकराला कापावं लागते. कापून या शिराचं या मुंडक्याचं कुटून भाजी करून मला वाढलं तर मग मी जेवतो, तरच जमते. असलं जेवणा मी नाहीतर निघालो. त्या माईनं म्हणले, महाराज जाऊ नका रिकाम्या पोटाने. का? आपल्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती आला, अतिथी आला, साधू आला, संत आला, तर रिकाम्या पोटाने रिकाम्या हाताने गेला तर पाप लागत नाही, पण त्याच्या पाठीमाग आपल्या घरामधलं अर्ध पुण्य निघून जाते. शास्त्र सांगते कोणी येऊ द्या, घोटभर पाणी तर पियाला द्यावं. घोटभर पाणी पिला तर असं म्हणतात, न देता अंगातलं अर्ध पुण्य त्या घरामध्ये सोडावं लागते. हे शास्त्र सांगते. महाराज जाऊ नका. लेकराला बोलवलं, बाळाने आलं. 4 वर्षाचं पोरग आहे. आईला गळ्याला पडलं. आई काय झालं? तुझ्या डोळ्यामध्ये पाणी, तू रडायला लागलीस, काय झालंय? बाळा आपल्याकडे एक महाराज आलाय का? काय म्हणते? भूक लागले, जेवू वाढ म्हणते. असं चल मग तू बी जेवायला वाढ, मी बी वाढतो. मी पाणी वाढतो, तू स्वयंपाक केलीस वाढते ना. बाळा महाराजाचं पोट भरण्यासाठी तुला मरावं लागते रे. 4 वर्षाच्या लेकरांनी आईच्या गळ्याला पडून रडायला लागला. आई मी किती भाग्यवान आहे, कारण मेल्यानंतर जाळतात, पण माझं शरीर एका महात्म्याच्या कामाला. वा, बिलकुल मला मारून टाकाय, पण महात्म्याचं पोट भरव. आईनं त्या लेकराला देवघरात नेली आणि कोयत्यानं त्याचं मुंडकं कापले. उकळामध्ये टाकून त्याला कुटून आणि त्या महात्म्याच्या पुढे ठेवले. महाराज तुम्ही जसं म्हणलं, हा माय तुझ्या लेकराच्या मुंडक्याची भाजी आहे का? हो म्हणलं. हा मग आता खाऊन घ्या. माय माझा एक नियम आहे. काय नियम आहे महाराज? तुम्ही म्हणलं तसंच मी केलो स्वयंपाक. माय तुला लेकर आहेत का? होत एकच, एक होत, त्याला कापून त्याची भाजी करून तुम्हाला दिलो. माय ज्यांच्या घरी लेकर नाहीत त्यांच्या घरचं पाणी पिना तुझ्या घरी कसं जेवू म्हणला.
आणि होते ते मारून टाकायला लावलं आणि मारून टाकल्यानंतर लेकरं नसराच्या घरी मी पाणी पिना जेवण कसं करू बघा. असं बोलल्याच्या नंतर त्या महात्म्याने हो त्या महात्म्याच्या पायावर डोकं ठेवली. महाराज एकुलता एक लेकरू होत. असं आहे का? लेकराचं नाव काय? शिळ्या नावाचं नाव आहे. असं आहे का? ए शिळ्या बाळा लवकर ये माय. आणि शिर नव्हतं दंडच होतं मध्ये आणि शिर फुटलं. पळत आलं महात्म्यासोबत जेवायला बसलो. का सांगितलं? त्या माईनं लेकराला मारून भाजी करून वाढली म्हणून दे वा त्यांच्याकडे भगवंताने सत्व घेण्यासाठी जाऊन मागितले. त्यांनी जे मागितलं ते दिले म्हणून त्यांचं पुराणामध्ये आत्ताही नाव आहे. म्हणून मागणाऱ्याच्या लयनीमध्ये आपलं नाव असावं. एखादा कोण पट्टी दिलं नसलं तर देत जावं. सप्त्याला कोणी एखादा पैसे दिले नसलं तर देत जावं. तरी महाराज म्हणले बरेच लोकांनी मदत करतात बरं का. मदत करतात म्हणून तर हे चालू आहे. बरोबर आहे तेच. कारण जन्मात आल्याच्या नंतर जर आपण जर दान करत नसेल तर असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे न दान करणाऱ्यापेक्षा गवताची काडी बरी. का गवताची काडी हो 2 वेळा उपकार करते पोट भरवते. काय करते? जनावराला भूक लागली तर गवताची काडी पोट भरवते आणि मरणाऱ्या राजाला रणांगणामध्ये जीव वाचवते. का अगोदर राजा महाराजा युद्ध करत असताना रणांगणाच्या बाहेरून गवताची बनवी रचून ठेवायचे. ज्याचं सैन्य मेलं ज्याचं सैन्य पळून गेलं आता राजा हरणार आहे तो एक काम करावं 4 पावलं मागं सरकावं गवताची काडी घेऊन आपल्या दातामध्ये ठेवून दोन्ही हात वर करावं. पुढच्या युद्धाने बघतो अरे त्याला सोडून द्या कारण त्याच्या हातावर 2 आहेत गवताची काडी त्याच्या हातामध्ये आहे तो आपणाला शरण आलेला आहे त्याला जीवदान देऊन टाका. गवताची काडी मरणाऱ्याला वाचवते भूक लागणाऱ्याला पोट भरवते. मग माणसाच्या जन्माला येऊन जर आपण दान करत नसेल आपल्यापेक्षा गवताची काडी बरी की नाही. म्हणून तेच जावं. मागणारा आवडतच नाहीये पण तुकोबरायने या भंगात मागता.
का मागतात? आपणाला काय मागावं कळत नाही, म्हणून मी कधीही सांगत असतो बघा द्रष्टा. एकानं 12 वर्ष तप केला, देव प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्याच्या नंतर काय पाहिजे बाबा? त्यांनी म्हणलं देवाकडे असं मागितलं. काय काय लोक हुशार असतात मागण्यासाठी बरं का, आणि त्यांच्याकडे देवानी अशी बुद्धी देतात की सांगताच येत नाही काय पाहिजे. त्यानं म्हणला काय नाही, घरी जाऊन विचारून येतो मी. घरी गेला, बायकोला विचारलं, मला देव भेटलेलं आहे, मागा म्हणलेलं आहे, काय मागू? बायकोनं म्हणली आपल्याला संतान नाही, संतान मागून घ्या तुम्ही. बापाकडे गेलं, बाबा मला देव भेटलेलं आहे, मागा म्हणायला लागलेलं आहे, मी काय मागू? बाळा अरे किती जन्मापासून दारिद्र्य पण आहे, खायला आपल्याला काही नाही, काहीतरी सोनं चांदी पैसा असं मागून घेतो, म्हणजे आमच्या डोळ्यात देखत तू श्रीमंत झालास की आम्हाला आनंद वाटते. आईकडे गेलं, आईला विचारलं, बाळा आई देवाने मला भेटलेलं आहे, काय मागू? आईनं म्हणली, बाळा मला दिसायला दृष्टी नाही, मी आंधळी आहे, फक्त म्हणजे अंतःकरणात एक इच्छा आहे की डोळ्यानं तुला बघावं, त्याच्यासाठी देवाकडे तेवढे डोळे मागून घे. यानं आला, देवाला म्हणला, देवा मी मागायला तयार आहे, हा काय माग, काय मागतोस रे? देवा मला 2-4 मागणी करायचं आहे, तू किती बी माग पण एकच देतो मी. तू किती माग एकच देतो. पण तो हुशार होता, एकामध्ये 3 मागून घेतला. देवा एकच द्या बरं का, म्हणजे आईच्या डोळ्याला सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू बघायचा एवढं करून द्या. मागितलं एकच, पण पूर्ण 3 झाले. आईच्या डोळ्याला म्हणजे दृष्टी आली, सोन्याच्या पाळण्यामध्ये बापाची इच्छा पूर्ण झाली, सोनं, आणि बायको म्हणली संतान मागून घ्या, नातूला बघायचं, संतान झालं, म्हणजे मागितलं एकच पण त्याच्यामध्ये 3 पूर्ण झाले. असं देवाकडे मागतात, बरोबर आहे. तुकोबरायाने महाद्वारामध्ये गेले, हा काय पाहिजे? तुकोबराया काहीतरी मागा. तुकोबरायाने रागाने बघतात, देवा मी काय मागू तुम्हाला? आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर जाके जाऊ पुढती विके कुत्रे घर राखीती. हे तुकोबराय म्हणणारे मला काय कमी आहे? कारण शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्याकडे रजनाला आणले होते, धन पाठवून दिले, मी घेतलो नाहीये. शिवाजी महाराजांना माझं धन दाखवलं, भंडारा माळ दाखवलं, सोन्याचं दिसलेलं आहे. आम्हाला काहीच कमी नाही देवा, आम्ही काही मागत नाही. देवाने म्हणतात माझ्यासाठी मागा, मोठेपणा ठेवण्यासाठी. तुकोबरायला राग आलं, तुकोबरायने म्हणतात देवा मनसे काही मागा, मनसे काही मागा, हे जिदेगा पांडुरंगा, हे जिदेगा पांडुरंगा,
मागतो पण तू देतोस का विचार कर. अभंगाचं पहिलं म्हणलेलं आहे बरं का. पहिल्या चरणात मागले नाहीत. मला मागायचंय देशील तरी पाहे विचार कर देतोस का. कारण आतापर्यंत ज्यांनी मागितले ते कोणाला दिला नाहीस तू. आम्हाला माहित आहे हो. नामदेवरायांनी मागितले, ज्ञानोबरायांनी मागितले. जे खळांची व्यंकटी सांडो हे ज्ञानोबरायांची मागणी. दिलास का तू? दिल नाहीस. म्हणून आम्ही कोण मागत नाही. अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा असं माझ्या नामदेवरायांनी तुझ्याकडे मागितलं. दिलास का? अकल्प आयुष्य मिळालं का? अकल्प आयुष्य म्हणजे किती बघा. आपल्या कलियुगामध्ये आयुष्य किती? 100 वर्ष. कारण प्रमाण भरपूर आहे. तुकोबरायांचंही प्रमाण आहे, नाथबाबांचंही प्रमाण आहे. वर्ष 100च आहे बरं. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शत वर्षाची गणना, शत वर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. कलियुगामध्ये आयुष्य किती सांगितलेलं? 100 वर्ष. नरदेह दुर्लभ जाणा, 100 वर्षाची. 100 म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य आहे. बरं, नाथ बाबांचं 100 वर्ष सांगितले. बरं, अजून एक महात्म्याने सांगितले अल्प आयुष्य मानव शतगणी लेते. म्हणजे याच्यात बी 100 वर्ष सांगितलेले. अकल्प आयुष्य कुठे दिलास का तो? म्हणून विचार कर. अकल्प म्हणजे किती बघा. एका कल्पाला किती शून्य.
गणितला, मला काय तेवढं शिक्षण येत नाही. बघा गणित लावा, मी सांगतो, तुम्ही मला थोडं साथ दिलं की होऊन जाईल दोघांमध्ये आपण. घड्याळाला काटे 3 सेकंद, मिनिट, तास. 60 सेकंद झाले तर 1 बोला 1 मिनिट, आणि 60 मिनिट झाले की 1 तास. 1 तास. 24 तास झाले की 1 दिवस. हो, आणि 7 दिवस झाले की 1 आठवडा. 2 आठवडे झाले की 1 पंधरवाडा. आणि 2 पंधरवाडा झाले की 1 महिना. 2 महिने झाले की 2 महिने म्हणा 1 ऋतू. 6 ऋतू आणि 3 ऋतू झाले की 1 आयन. दक्षिणायन, उत्तरायण. आणि 2 आयन झाले की 1 वर्ष. 1 वर्ष. चला, असे 4,32,000 वर्ष झालं की कलियुग संपणार आहे. 4,32,000 कलियुगाचा आयुष्य. कलियुग संपलं तर 8,64,000 द्वापार युगाचा आयुष्य. आणि तीर्थयुगाचा आयुष्य 12,24,000. कर्ता युगाचा विषय 17,42,000. तीर्था, कर्ता, द्वापार, कली ही 4 युग झाले. असे 1000 युग झाले तर 1 महायुगाची निर्मिती होती. आणि 1000 महायुग झाले तर 1 मनवंतरीची निर्मिती होती, मनवंतरी म्हणून. आणि 1000 मनवंतरी झाले तर 1 इंद्राचा दिवस होतो. एकच दिवस होतो, त्याला त्याच्या हिशोबाने 100 वर्ष आयुष्य आहे. आता त्याच्यामध्ये कलियुग किती वेळा येईल, द्वापार योग किती वेळा येईल, महायुग किती वेळा येईल, आता डोकं चालवा तुमचं तुम्ही. 1 इंद्राचा दिवस आणि 14 इंद्र मेले तर 1 ब्रह्मदेवाचा दिवस होतो. त्याच्या हिशोबानं त्याला 100 वर्षाचं आयुष्य. 14 ब्रह्मदेव मेले तर 1 कल्प होतो. किती? 1च कल्प होतो. आणि नामदेवरायाची मागणी, अकल्प आयुष्य देलास का विचार कर. देवाला म्हणणं देलास का म्हणून माझंही म्हणणं. आता मी मागतो अकल्प आयुष्य म्हणजे उगा आपणाला साधं कळावं म्हणून चिरंजीवी पदवी. अकल्प म्हणजे कल्पच नाही तिथं, आता शब्द नाहीत. बघा आषाढीच्या वारीमध्ये वारकरी किती होते सांगताच येत नाही. सांगता येते का? समुद्रामध्ये पाणी किती आहे सांगताच येत नाही. आकाश किती उंच आहे सांगता येत नाही. आकाशामध्ये चंद्र किती आहे सांगता येत नाही. तसं अकल्प आयुष्य म्हणजे सांगता येत नाही. चिरंजीवी पदवी. चिरंजीवी म्हणजे मरुचने. मरुचने असं मागणी होती. कोणाची? नामदेवरायाची. मग आतापर्यंत कोणाला ठेवला असतो? नाही, मरण येऊ नये म्हणून बरेच लोक प्रयत्न केले. आपल्या गावातली एक आजीबाई बी प्रयत्न केले. ये मला माय चल, कोण आहेस बापू? काय नाही म्हणलं, मी ये माव तुला न्यायला आलो. बापू मी रिकाम्या पोटानं जाऊ दे ना, महाराज कीर्तनात सांगितले काहीतरी वाढाव, काहीतरी पोटाला टाकाव. तुला काय करू? चहा करू का, दूध करू का, डिकशन करू का, जेवतोस की फराळ करतोस? त्यानं मला चहाच कर. चहा केली, चहा मध्ये झोपीच्या गोळ्या टाकली. किती हुशार असेल म्हातारी बघा. झोपीच्या गोळ्या टाकली, ते यमानं पिला, झोपून घेतला. हिनं बघितली कागदावर पहिल्या नंबरला हिचं नाव आहे. कागद फाडली, बुडाला ठेवली. म्हणजे बघलं की नाव नाही म्हणून निघून जावं म्हणून. एवढं हुशारी. त्यानं उठला, माय माझा विचार बदललाय आता. का? माझं नाव काढल्याबरोबर सगळेच बोट मोडतात, मला नाही नाही ते शिव्या देतात. तू मला चहा पाजवलीस म्हणून माझा विचार बदललेला आहे. म्हातारीला वाटलं आता मला काय मार नाही येणं. माय आता मी वरून यादी बघ ना, मी बुडातून बघतो. म्हातारी म्हणली, बुडाला माझंच नाव ठेवलं मी, आता कसं येऊ नये मरण आला का नाही. एका राजानं तप केला, ब्रह्मदेव प्रसन्न झालं. काय पाहिजे? त्यानं मला मरण नको. त्यानं मला मरण कसं आहे ना, मीच मरतो, तुला कुठलं देऊ?
दुसरं काहीतरी माग, किती बी माग, पण दुसरं माग, तेवढं सोडून. हुशार होता त्यानं, तेच मागितलं पण फिरून फिरून मागितलं. हा देवा मला दिवसा मरण येऊ नये, मला रात्रच्या मरण येऊ नये. देवाने म्हणलं तथा असतो. मला परतवीवर मरण येऊ नये, वरी मरण येऊ नये. तथा असतो. मला घरात बी मरण येऊ नये, मला बाहेर बी मरण येऊ नये. तथा असतो. मला माणसाच्या हाताने मरण येऊ नये, जनावराच्या हाताने मरण येऊ नये. तथा असतो. मला सजीव निर्जीवानं सुद्धा मरण येऊ नये. तथा असतो. मला शस्त्र अस्त्रानं मरण येऊ नये. तथा असतो. मला 12 महिन्यामध्ये सुद्धा मरण येऊ नये. तथा असतो. झाली की मागणी झाली. ब्रह्मदेव तथा असतो, तथा असतो. जवळ नारद बसलो होतो, त्याचं पोरगच आहे. त्यानं कानात म्हणलं, पप्पा पप्पा असलं कसलं देव नाही. तथा असतो म्हणलं की मरच ना. हे चिंता कर नको, तुझा पप्पा मी, पण माझा पप्पा वरी बसलो. याच काटा कसं करावं बरोबर काढते म्हणलं, चिंता करू नको. त्याच्या पोटी, दैत्याच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला. देवाचं भजन केलं. कुठाय रे देव? कुठं नाही म्हणलं. हाय का याच्यात? खांबावर लात मारलं, देवाने मूर्ती प्रगट झाली. आलं पळस, त्याला धरलं. धरल्यानंतर त्यानं हसायला लागलं. कोण कोण तुम्ही? त्यानं म्हणला तुला मारायला मी आलो. चट, मला वरदान मिळालेलं आहे ब्रह्मदेवाचं, मला मरण येतच नाही. त्यानं म्हणलं वरदान काय मिळालं तेवढं तू सांग. त्यानं मला दिवसा बी मरण येणार, मला रात्रच्या मरण येणार. चांगलं बघ म्हणलं, दिवस आहे का रात्र आहे? बघितलं सायंकाळ होती. मला घरात मरण येणार, मला बाहेर बी मरण येणार. चिंता करू नको, तुला उमर वट्ट्यावर मारतो. मला खाली मरण येणार, मला वरी मरण येणार. चिंताच करू नको, मांडीवर मारतो. तुला खाली बी ठेवून आणि वरी बी ठेवून मांडीवर. मला शस्त्रास्त्रानं मरण येणार, नकानं फाडतो. सजीव निर्जीवानं मरण येणार, नक सजीव का निर्जीव विचार कर म्हणलो. त्यानं डोकं खाजिलं, काहीच कळालं नाही. मला माणसाच्या हाताने मरण येणार, जनावराच्या हाताने मरण येणार. माझ्याकडे बघ, नीट बघ. मी माणूस आहो का जनावर? बघितलं, काही बी कळणार. शिर मुंडक तेवढं जनावरच होतं आणि धड तेवढं माणसाच होतं, नरसिंह. बघितलं, काही सांगता आलं नाही. त्यानं मला अजून एक वरदान आहे. काय वरदान आहे? मला 12 महिन्यामध्ये मरण येणार. त्यानं म्हणला 12 महिन्याला बाजूला ठेवलो, तुझ्यासाठी 13वा काढलो. धोंड महिना, अधिक महिना, धोंड्याचा महिना म्हणते की नाही, पुरुषोत्तम मास. अशा लोकांना मारायलाच निघालंय आगाव महिना ते, पापी माणसं. मरण येऊ नये प्रयत्न केलं, आला का नाही? मग तुकोबराय तेच म्हणतात, अक्कल आयुष्य मागितलं तू दिला नाहीस, मी मागणी करतो तू देतोस का विचार कर. देशील तरी पाहे, पाहे म्हणजे विचार कर. आतापर्यंत तू दिला नाहीस. देवाने म्हणलं देतो बाबा, माग तू काही माग, मी द्यायला. स्वर्ग पाहिजे का? पाताळ पाहिजे का? परतैवल्ल राज्य पाहिजे का? वैकुंठ पाहिजे का? ब्रह्मदेवाची सत्ता पाहिजे का? इंद्राची खुर्ची पाहिजे का? त्यानं म्हणला हा ब्रह्मदिक्का पदे तुक्काची शिराणी. नको ते तसले, नको ते सगळे नाश पावणार, हे तसले नको. मग काय पाहिजे? तो कोबराया मागणी करा की. बघा, मागायला बी ज्ञान लागतो. काही मागत जाऊ नये देवाकडं. तुकोबराया महात्माच होते, संतच होते, म्हणून त्यांनी विचार करून देवाकडे मागितलं. मजेवणी लहानसं साधक देव प्रसन्न झाला. देवाला मागा म्हणल्यानंतर मागितलं, विचार केला, विचार करून मागितलं. देवा असं द्या, मी मेल्यानंतर सरू नये. मी मरो, तुझी देणगीच कधी न सरू, कधी सरू. बरोबर. घरी आला, मंदिरामध्ये गेला, दर्शन घेतला. मंदिराच्या समोर, देवाच्या समोर कोणत्या तर माईनं वंजळभर तांदूळ ठेवलं, ते तेवढं घेतलं आणि गटोडं बांधलं, डोक्यावर ठेवलं, घरी गेला. बायकोला म्हणला याचं स्वयंपाक कर, गावाला जेवण दे. होतं का? देवाकडे मी मागणी केलेलं आहे. वरचं गटोडं खाली टाकल्याबरोबर डोक्यावर दुसरे गटोडं तयार झालं. हात लागलं होतं त्याचं. खाली टाकलं, दुसरे झालं, खाली टाकला, दुसरे झालं. बायको म्हणली देवाला काय मागितलं? मी मरो, तुझी देणगीच न सरो. मग काय मागितलं? घर सगळे तांदळाचे गटोडे आहेत तुमच्या डोक्यावर, तसं दिसलं एक. म्हणजे जाऊ दे, स्वयंपाक कर. स्वयंपाक केली आणि जेवायला बसला. परातीमध्ये भात घेतला
तोंडामध्ये ठेवला. अजून एक घास घेऊत म्हणेपर्यंत त्याच्या हातामध्ये दुसरे एक घास तयार झालं. तोंडामध्ये आहे, हातात बी आहे, परातीत बी आहे, डोक्यावर असंच गटोड आहे, घर सगळे गटोडी आहेत. आता तोंडातलं चगळून गिटकला, हातातलं तोंडात ठेवू म्हणजे पर्यंत तोंडामध्ये दुसरे तयार झालं. हातातलं मध्ये ठेवू देईना, मध्ये तयार मशीन झाल्यावर चालू आहे. आता चगळायचं गिटकायचं, चगळायचं गिटकायचं. किती खाते माणूस, खाल्ला खाल्ला, पोट फुगलं, फुटून गेलं, मरून गेलं. 12 वर्ष तप केलता, पण मेल्यावर बी सरू नये म्हणून मागणी होती त्याची. मी मरो, तुझी देणगीच न सरू. आता तप केलेला बाबा मेला म्हणून गावातले लोक भजन लावले. लावतात तुमच्याकडे मेलत्याला, वारकरी लोकांना लावले, त्याला भजन लावले. बाजेवाले आले, बँडवाले आले, कुंभार गाडगा घेऊन आलं, पुढे ठेवले, जाळ लावले, मध्ये साबण टाकले. सगळे काही लोक रडत बसले. त्याला भिंतीला बसवून ठेवलते, टेकून ठेवलते. संध्याकाळी 4-5 वाजले. लोक म्हणले त्याला उचला, जाळूता, घरी जाऊता. लोकांनी म्हणले कोण जावा, पोट फुगून गेलं तर सगळं रक्त बंबाळ, वास उठलं होतं, कोणी जवळ जायना. चौघ उठले. त्यांनी म्हणले दादा वास येऊ लागलाय. कसं येते रे, आपण पिऊन आहो, आपलं वास दुसऱ्याला येऊ लागलंय, चल. ते चौघ पिलेले होते, गेले. तिकडून दोघं धरले, इकडून दोघं धरले. त्याला अंगणामध्ये आणले, उभा केले. मध्ये बघतात तर भिंतीला टेकून बसू नये. भजन करणारे टाळ घेऊन कधी घरी गेलेत की बेपत्ता. हलकी वाजणारे कोण्या गल्लीनं पळून गेलेत की. का दोघ एकाला दोन, का मी मरो, तुझी देणगी न सर होती त्याची. आता हे चौघत मध्ये बघला येतं, याला बघला येतं, मध्ये बघला येतं, याला यानं एक उभा टाकू नये, याला आंघोळ घालायचंय, मध्ये तसंच बसलं. दादा मध्ये एक बसलेवणी दिसलेलं, एकानं एकाला म्हणते गबस, पिल्यामुळे डबल दिसलेलं. आपण पिल्या की त्याच्यानं डबल दिसलं. घाला आंघोळ, याला आंघोळ घातले, तिरडीवर बांधले, उचलले, पुढे सरकले. मागे बघता तर झोपून एक आहे. त्यानं मला मध्ये एक बसून नाही, झोपून एक आहे, खांद्यावर एकटा आहे. त्यानं मला निशा तवाच उतरून गेली त्याची. का यानं देवाकडे तप केलं तर कसलं मागणी केलं की काय, की मी मरो, तुझी देणगी सर्व. यानं सनी लागल्यावर आपलं महाग लागलंय कसं. चल तर चल, कस तर होईल. याला नेऊन जाळवता, येता येता एक शिशी पिवता, याला बी उचलता. पिणाऱ्याचं काम त्याला काय देणं की घेणं. गेले, विसावा ठेवायच्या ठिकाणी ठेवले, विसावा सोडले, खांदा बदलले, उचलले, पुढे सरकले. मागे बघता तर अजून एक झोपून. एकाला 4 झाले. त्यांनी म्हणली सनी लागली, आता कसं करूता, याला उगं धरून फेकून देऊन निघून जाऊता. का याला जाळत बसलो तर यानं संघ याच्यावणी दिसला नाही. घरी 3 आहेत अजून, वाटामध्ये 2, घरी 1 आहे. निघाले दुरून, फेकून देऊन चौघ 4कडे पळून जाऊता. एकीकडे पळून येणं महागच येतंय. घेतले 1, 2, 3 म्हणले, दंड म्हणजे सरणावर फेकून दिले. चौघ 4कडे पळाले. एकेकाच्या खांद्यावर एक होऊन फिरला. तवा कस करू आता, जड होऊ लागले. मागणी होती रे त्याची. मी म्हणो तुझी देणगीच न सर, काय मागावं हे कळत नाही. तुकोबरायला कळत होतं. म्हणले देवा, देहाचा असेल तर विचार कर. मागण्याची एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे. तुकोबराय मागा, मी द्यायला तयार आहे, समर्थ आहे, तुम्ही मागा. देवा द्यायचं आहे का, द्यायचं आहे का. अभंगाचं निर्वी
टाळे वाजवा बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव बोला पुंडलिक वरदे जेवायला चपात्या होत्या कुठे गेलेत की या संताशी निर्वे देवा मागणी तुकोबरायांची निर्वी निर्वी याचा अर्थ आहे संताकडे मला सोपून द्या संताच्या पायापशी त्यांच्या वटीमध्ये मला घाला कारण संताच्या संगतीमध्ये जे मिळते ते दुसरीकडे मिळत नाही विठाला 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 सर्वांना माहित आहे अखंड हरिनाम सप्ताह आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ज्ञानोबराया सोपन काका मुक्ताबाई निवर्ती दादा गावामध्ये सुद्धा त्यांना राहू दिलं नाही गावातून त्यांना काढून दिल्यानंतर सुद्धा त्यांनी जगाच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वरी ग्रंथ हे पुढे ठेवलेलं आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ हे कळत नाही म्हणून त्या ज्ञानेश्वरीचं सार असणार 27 अभंगाचा हरिपाठ ज्ञानोबराईने तुमच्या आमच्या समोर ठेवलेलं आहे सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस ज्ञानोबरायला मुक्ताबाईनं म्हणतात दादा अरे 10 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही जाऊन भिक्षा मागून आणा ज्ञानोबराईने झोळी घेतली बोलू नका झालं 5 ते 10 मिनिटांमध्ये कीर्तन संपलं आले भिक्षा मागायला लागले कुराण भिक्षां देई माई माय मधुकरी द्या मधुकरी मध्ये फार ताकद आहे बर का ज्ञानोबरायांनी त्यावेळेस मागून खाल्ले मधुकरी पण आत्ताही आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांनी अध्ययन करतात कोट्यांशी रुपयाचा घरचा मालक असू द्या पण तिथं मागूनच खावं लागते ज्यांनी मागून मधुकरी खातात विद्या शिकतात त्यांचं विद्या शेवटपर्यंत टिकत असतं मागणं म्हणजे आपल्या अंगातलं विकार काढून टाकूनच देवाकडे मागणं आपण दुसऱ्याकडे भीक मागणं मी मोठा आहे मी श्रीमंत आहे मी विद्वान आहे मी ज्ञानवंत आहे हे सगळं बाजूला ठेवून मला वाढा म्हणजे मागणं हे नम्रता आहे
ज्ञानोबराईने मागायला लागले, कोण आहेस रे तू? मी निवर्तीचा भाऊ आहे. कशाला आलास? भिक्षा मागायला आलो नाही. अरे तुम्हाला गावातून हाकलून दिलेत, वायलं काढले दुसरीकडे. तू गावात आल्यानंतर तुला जर काही वाढलं तर आम्हाला दंड अधिकाऱ्यांना शिक्षा देतो. वरून वाडा. माझी 4 वर्षाची मुक्ता आहे, बहीण आहे, रडायला लागली. 10 ते 12 दिवस झालं पोटामध्ये काही नाही. बर मध्ये गेले आणि चुलीमधलं राख आणून जोळीत टाकले. जा जा खा जा. ज्ञानोबराईने दुसऱ्या घरी गेले. दुसऱ्या घरी कोट्यातलं शेण टाकले. तिसऱ्या घरी गेले आणि तिसऱ्या घरी 3 वाटाची माती टाकली. जा तू तुझी बहीण पोट भरून खा. कमी पडलं तर माझ्या घरी या, अजून माझ्याकडे आहे बघा. एवढं त्रास झाल्यानंतर ज्ञानोबरायला असं वाटलं इंद्रायणीच्या डोळ्यामध्ये पडावं, जीव आपलं द्यावं. काय करावं? अरे लोकाला भिक्षा मागल्यानंतर त्यांनी एक तुकडा आम्हाला देत नाही. आईबाप जात असताना सांगितलं, ज्ञाना अरे निवर्ती विदेय अवस्थेला जाणार आहे बर का, पण लहानशी तुझी बहीण आहे, त्या बहिणीला सांभाळून ठेव, तिला रडू देऊ नको. 10 दिवसापासून उपाशी रडायला लागले. काय तोंड घेऊन मी जाऊ बहिणीच्या समोर? बघा गेल्यानंतर मुक्ताबाईनं बघितली आणि म्हणायला लागली, दादा झोळीमध्ये आणलेलं दे, अगोदर तुला जेव घालतो, दादाला जेव घालतो, सोपान दादाला जेव घालतो, उरलं तर मी खातो, दादा काढून दे. ज्ञानोबराईने रडायला लागले. कडकडून मिठी मारतात. मुक्ता लोकांनी आपणाला अन्न खायच्या लायकीचे नाही म्हणून माती टाकलेत. काय म्हणावं? मुक्ताबाईनं बघते, दादा रडू नको रे, मला माहित आहे लोकांनी तुला मारला असेल, तुझा अपमान केला असेल, मरेपर्यंत मी उपाशी राहतो, पण तुला गावात जाऊन माग म्हणत नाही, कारण मला माहित आहे तुला लोकांनी त्रास दिलं. बघा ज्या लोकांनी मांडी भाजण्यासाठी खापर दिलं नाहीये, तेवढा त्रास त्या ज्ञानोबराईला, निवृत्ती दादाला, सोपान काकाला झालेला आहे. अरे कोणीतरी पीठ दिलं तर ते झोळी फाडून टाकून आणि झोळीतलं पीठ खाली पडल्यानंतर पायानं असं रगडायचं. वाळूमध्ये पीठ मिसळली की त्याला घेता येऊ नये म्हणून. असे करणारे, एवढा त्रास देणारे, त्या त्रास देणाऱ्याला मुक्ताबाईनं नामदेवरायाचे गुरु केले. ज्यांनी मारलं त्यांना एक नामदेवरायाचं गुरु करून ठेवले. म्हणजे संताच्या संगतीमध्ये हे भेटू शकते. म्हणून तुकोबराय म्हणतात, मला संताच्या संगतीमध्ये पाठवा.
संतांच्या चरणाची सेवा मला द्या. मागलेलं आहे तुकोबरायने देवाकडे का संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळणे. संताची संगत फार महत्वाची आहे, कारण वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा त्यांच्यामध्ये सुख वाटते. गायनाचे उडे आपुलिया मनाचे आनंदावडेना, म्हणून संताची संगत द्या. हो, निर्वी म्हणजे त्यांच्या जवळ मला पाठवा. बरोबर आहे तुकोबर आहे. तुम्ही मागता तेच मी देतो. संताच्या जवळ तुम्हाला मी नेतो, पण नेल्यानंतर काय नाही म्हणलं, त्यांच्या पायाची सेवा मला भेटावं याच्यापेक्षा दुसरी मला काहीच इच्छा नाहीये. अभंगाचं या संताशी निर्वी हेच मदत आणि का तुझे काही
शेवटला म्हणतात ए देवा, अरे तुझं मन मोठं कर, उदार अंतकरण करतो का म्हणे आता उदार तू होई. कारण माहित आहे मागायला जातो त्याला त्याचं वाटोळ कर. बळीकड मागायला गेलात पाताळामध्ये घातलाच, कर्णाकड मागायला गेला जीव घेतला त्याच. उदार अंतकरण हो. आतापर्यंत आम्ही ज्यांच्या संगतीमध्ये राहिलो सगळे उदार अंतकरणात लिहिता. तुझं मन मोठं कर, उदार अंतकरण कर आणि मला संताच्या पाया ठिकाणी ठेवतो का म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताच्या. याच्यापेक्षा दुसरं काही नको. अभंगाचं चिंतन झालेलं आहे आणि कीर्तनामध्ये शंका समाधान असतो बरं का. संताच्या पाया ठिकाणी मला ठेव म्हणजे संत कोणाला म्हणावं आणि त्यांच्या पायापाशीच का ठेव. आता वेळ कमी असल्यामुळं आपणाला सांगता येत नाही. 11:30 वाजले. 11 ते 11:30 वाजले. अर्धा तास जास्त झाला. बोलत असताना काही चुकलं असेल सर्वांच्या पायावर साष्टांग दंडवत करून क्षमा मागतो. सर्वांनी मोठ्या अंतकरणाने क्षमा करावं. या ठिकाणी येण्याचा योग म्हणजे आमचे